आता बातमी आहे छगन भुजबळांसंदर्भातली। नेत्रा पवारांनी राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे त्या रिक्त जागेवरती आता भुजबळांचं नाव आघाडीवरती आहे। पण आता भुजबळांचं राज्यसभेवरून काय म्हणणं आहे ते बघूयात। सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 2,18,000हून अधिक मतांनी विजयी झाल्यात। त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला। आता सुनेत्रा पवारांच्या जागी दादांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। भुजबळ जर राज्यसभेवर गेले तर मग त्यांची येवल्यातली विधानसभेची जागा रिक्त होईल। मग अशावेळी भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ येवल्यातनं लढण्याची शक्यता आहे। पक्ष काय निर्णय घेईल तो घेईल। काय आता माझ्या दृष्टीने म्हणाल तर ते मंत्रिपद आहे, एक सिनियर मंत्री आहे मी, त्यामुळे राज्यसभेवरच मला पाठवा असा आग्रह धरणं मी चुकीचं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीतच छगन भुजबळ नाशिकमधून लढण्यास इच्छुक होते। आपलं नाव स्वतः अमित शहांनी पुढे केल्याचंही भुजबळ म्हणाले होते। पण महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं जागा सोडण्यास नकार दिला आणि इथून पुन्हा हेमंत गोडसे लढले आणि 1,62,000 मतांनी पराभव झाला। त्यानंतरही झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भुजबळांचा नंबर लागला नाही। आता परत त्यांचं नाव चर्चेत आलंय। मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही। तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थदादा पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील। परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो। भुजबळांना राज्यसभेत पाठवलं तर मग मंत्रिपदही रिक्त होईल आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देखील आहे। अशावेळी दादांच्या राष्ट्रवादीत पुन्हा मंत्रिपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। अक्षय मंकणीसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।